आणि आज जो काही दफनभूमीची गरज नसताना आज जर आपण पाहिलं लोकसंख्येच्या मानाने दफनभूमीची गरज किती आहे आणि आता माईंनी सांगितलं मगाशी की जो काही आपला सेक्टर नंबर 4 आहे, सेक्टर नंबर 4च्या दृष्टीने दफनभूमीची गरज आहे का, तर आपल्या भागामध्ये जिथे जिथे दफनभूमी आहे, मग ती दापोडीमध्ये आहे, बोपडीमध्ये आहे, औंधमध्ये आहे, फुग्यावडीमध्ये आहे, पिंपरीत आहे, अशा अनेक ठिकाणी दफनभूमी असताना परत आपल्याला इथे दफनभूमीची गरज आहे का, हे प्रशासनाने कुठेही पाहिलं नाही. त्याचा तारतम्य कुठेही ताळमेळ लागत नाही. म्हणून हे टेक्निकल ग्राउंडवर तर आपण 100% हे आरक्षण रद्द करणारच. ही तुम्हाला मी आपल्या सगळ्यांच्या समोर ग्वाही देतो. ज्या पद्धतीने तुम्हाला सर्व नागरिकांना ज्ञात असेल की पुनावळ्यामधील कचरा डेपोचं आरक्षण आपण कॅन्सल केलं. तिथल्या जनतेला आपण शब्द दिला होता की तिथे आम्ही कचरा डेपो होऊ देणार नाही आणि तो आपण विधानसभेमध्ये आवाज उठवून तो कॅन्सल केला. त्याच पद्धतीने याचाही आवाज आम्ही विधानसभेमध्ये करून हे आरक्षण रद्द केल्याशिवाय मी थांबणार नाही.